अरबी समुद्रात एखादं वादळ बनू शकते का? किंवा राज्यात या आठवड्यात कुठे पाऊस किंवा उष्णतेची लाट याची शक्यता आहे का? सविस्तर अंदाज पाहणार आहोत. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि किरण वाघमोडे यूट्यूब चॅनल. आज आपण 10 मे आहे, तर 11 ते 17 मे दरम्यान राज्यातील वातावरण कसे राहील त्याबद्दलचा अंदाज घेणार आहोत. पण ज्याप्रमाणे आपण अंदाज वर्तवलेला त्याप्रमाणे राज्यातील तापमान वाढ सुरू झालेली आहे. पुण्यामध्ये अपेक्षेप्रमाणे 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान झालं. पुणे शिवाजीनगर 41.4 अंश सेल्सिअस, पुणे लोहगाव 42.7, जे की सरासरीहून 4.5 ने जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी उष्णतेची लाट सदृश स्थिती निर्माण झालेली आहे. त्यानंतर अहिल्यानगर 41 अंश सेल्सिअस. नंतर जळगावचं तापमान उपलब्ध नाही, मात्र जळगावच्या विमानतळावरती तापमान 43 अंश सेल्सिअस इतकं पोहोचलं होतं, जे की मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. कोल्हापूर 38.6, महाबळेश्वर 33, मालेगाव 42.2, नाशिक 40.6, सांगली 40, सातारा 39.9, सोलापूर 41.6, मुंबई कुलाबा 34.6, मुंबई सांताक्रूज 35.4, रत्नागिरी 35.6, पणजी 36, डहाणू 36.8, मराठवाडा विभागात धाराशिव 39.9, छत्रपती संभाजीनगर खूप लक्षणीय वाढ झाली 42.4, परभणी 42.8, नांदेड विमानतळ 41, बीड 42.2, अकोला 43.4, अमरावती 42.8, बुलढाणा 41.6, ब्रह्मपुरी 40.8, चंद्रपूर 40.4, गोंदिया 38.8, नागपूर 40.6, वाशिम 39.8, वर्धा 43 आणि यवतमाळ 39.2 अंश सेल्सिअस. म्हणजे राज्यात सर्वाधिक तापमान अकोल्यामध्ये 43.4 अंश सेल्सिअस होतं आणि विदर्भात अजूनही तापमान नेहमीपेक्षा थोडंसं कमी दिसतंय. तर राज्याच्या इतर ठिकाणी मात्र तापमान वाढले आणि विदर्भातही तापमान वाढ होणार आहे. त्यानंतर गेल्या 7 दिवसात जर पाऊस पाहिला तर गोंदियात थोडासा जोरदार पाऊस झाला. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसह मराठवाड्यात एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्रात एखाद्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती पाऊस झाला आणि कोकणात घाटापासून पश्चिमेकडील बऱ्यापैकी भागात, खास करून दक्षिण कोकणात पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. आणि आता जर या आठवड्याची स्थिती पाहिली तर चक्राकार परिस्थिती श्रीलंकेच्या थोडंसं पूर्व भागामध्ये दिसत आहे. एक छोटासा कमी दाबाचा पट्टा हा राज्याच्या दक्षिण भागातून असं पूर्वेकडे विस्तारलेला आहे. पण आता त्याच्यामध्ये जास्त ताकद उरली नाही. उत्तर पश्चिम दिशेने हे जे काही कोरडे वारे येत आहेत राज्यात, त्यामुळे ही तापमानात वेगवान वाढ झाली. विदर्भापर्यंत अजून हे तापमान हे जे वारे पोहोचले नाहीत. थोडंसं अकोल्यापर्यंत, अमरावतीपर्यंत हे वारे पोहोचलेत आणि हळू ते पूर्वेकडे सुद्धा वारे पोहोचतील. उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही हे वारे आता पोहोचू लागलेत. कोकणातही वारे पोहोचू लागलेले आहेत. त्यामुळे तापमान वाढ अपेक्षित आहेच. त्याशिवाय काही दिवसापूर्वी अरबी समुद्रामध्ये थोडीशी एक सिस्टम बनण्याची शक्यता दाखवत होते मॉडेल्स. बंगालच्या उपसागरावर सिस्टम बनण्याची शक्यता दाखवत होते. हवामान विभागाच्या लांब पल्ल्याच्या अंदाजात त्याबाबत माहिती देण्यात येत होती. पण ही शक्यता फक्त 33% पर्यंत वर्तवलेली होती आणि आता अरबी समुद्रातील जी सिस्टम आहे, त्याची शक्यता आता 33 वरून कमी झालेली आहे. जवळपास एक दुसरं मॉडेल वगळता आता या ठिकाणी सिस्टम निर्माण होईल अशी शक्यता दिसत नाहीये. ते सुद्धा आपण त्याच्यावरती अपडेट्स देत राहू. पण बंगालच्या उपसागरातील सिस्टम आहे, ही साधारणतः येत्या 48 तासापर्यंत एक कमी दाबाचं क्षेत्र बनेल. हे उत्तरेकडे सरकत आहे आणि इथून पुढे म्हणजे चेन्नईच्या समांतर आल्यानंतर इथून पुढे जे काही मॉडेल्समध्ये अजूनही एकमत नाही. काही मॉडेल्स अशा प्रकारे उत्तर-पूर्वेकडे जाताना दाखवत आहेत. बऱ्यापैकी मॉडेल्स अशी सिस्टम उत्तर-पूर्वेकडे जाताना दाखवत आहेत. पण काहीसे मॉडेल आहेत याचा राहिलेला अंशाचा पश्चिमेकडे येईल आणि अरबी समुद्रात विकसित होईल अशी शक्यता दाखवत आहेत. पण अरबी समुद्रातील या सिस्टमची शक्यता आता कमी होत आहे. काय बदल झाला किंवा पुन्हा एकदा शक्यता वाढली तर नक्कीच तुम्हाला अपडेट देण्यात येईल. पण सध्या तरी ही शक्यता कमी झाली आणि हे जे काही उत्तरेकडचे वारे येत आहेत, या आठवडाभर आपल्या राज्यात सक्रिय राहतील. त्यामुळे तापमान वाढ होईल. काही प्रमाणात पावसाची शक्यता सुद्धा आहे. ते आपण कुठे पडेल तो पाहूया. सध्या जसं सायंकाळी सॅटेलाईट इमेज पाहिली तर इकडे पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटाकडील भागात ढगाळ वातावरण आहे. मात्र या ढगांमध्ये पाऊस सध्या नाही. विदर्भ, उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा काही अंशी ढगाळ वातावरण आहे. मराठवाड्यात सुद्धा काही अंशी ढगाळ वातावरण जरी असलं, तरी हे ढग कोणत्याही प्रकारचा पाऊस देणार नाहीत. वातावरण पूर्णतः कोरडे राहील. थोडंसं कोल्हापूरच्या दक्षिण भागामध्ये थोड्याफार पावसाचे ढग काही वेळापूर्वी होते. आता ते सुद्धा विरून जाऊ लागलेले आहेत. आणि येत्या आठवड्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या सोमवारसाठी जी शक्यता आहे, जास्त शक्यता नाही. थोडीशी स्थानिक पातळीवरती ढगांवरती लक्ष ठेवा. सातारा, कोल्हापूर घाटमाथा, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा लागून असलेला भाग किंवा बेळगावचा लागून असलेला भाग या ठिकाणी उद्या स्थानिक पातळीवर ढगनिर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होऊ शकतो. त्याची शक्यता सुद्धा खूप कमी आहे. या व्यतिरिक्त राज्यात उद्या पावसाचा अंदाज नाही. मात्र तापमान वाढ अपेक्षित आहे.
नंदुरबार, धुळे, जळगावपासून ते बुलढाण्याचे उत्तर भाग अकोला, अमरावती, वर्ध्यापर्यंत तापमान साधारणतः 43 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक, अहिल्यानगरचे बऱ्यापैकी भाग असेल, पूर्वेकडील छत्रपती संभाजीनगर, बीड असेल, परभणी, हिंगोली, नांदेडचा भाग आहे, यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे. या ठिकाणचं तापमान हे साधारणतः 41 ते 43 अंश सेल्सिअस किंवा एखाद्या ठिकाणी त्याहून थोडंसं अधिक सुद्धा पाहायला मिळू शकतं. पुणे शहराच्या आसपासच्या भागांमध्ये तापमान 41 अंश सेल्सिअसहून अधिक राहील. पुण्याच्या पूर्व भागांमध्ये 41-42 राहील. साताऱ्याच्या पूर्व भागात 41-42 राहील. सातारा शहराच्या आसपास तापमान 40-41 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तर इकडे सोलापूर, धाराशिवकडे सुद्धा तापमान वाढ कायम राहील. तापमान हे साधारणतः 41 अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं अधिक राहील. कोल्हापूरकडे तापमान 39 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर, रायगडची किनारपट्टीपासून दूर असलेले अंतर्गत भाग आहेत. या ठिकाणी तापमान 42-44 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर किनारपट्टीच्या भागांमध्ये हेच तापमान पश्चिमेकडचे वारे लवकर आले तर म्हणजे समुद्राचे वारे लवकर आले तर तापमान 36, 35, 36 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. उशीर आले तर 34 पर्यंत तापमान जाऊ शकतं. नागपूर, भंडारा, गोंदिया याही ठिकाणी आता हळू-हळू तापमान वाढेल. 41 अंश सेल्सिअसहून अधिक तापमान याही भागांमध्ये पाहायला मिळेल. आणि त्यानंतर पुढील आठवडाभरात आपण पावसाचा अंदाज पाहण्याअगोदर पुढील आठवडाभरातील जर स्थिती पाहिली, तर या काळात जळगावपासून बुलढाण्याचे उत्तर भाग, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा हे जे काही भाग आहेत, या भागामध्ये तापमान हे साधारणतः 44-45 किंवा काही वेळासाठी 46 अंश सेल्सिअसपर्यंत सुद्धा पोहोचण्याची शक्यता आहे. खास करून अकोला, अमरावती, वर्धा यासारख्या ठिकाणी. तसेच इतर ठिकाण जर आपण पाहिलं तर धुळे, नंदुरबार, नाशिकचे पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचे पूर्व भाग, धाराशिव, सोलापूरचे काही भाग, लातूर, नांदेड, यवतमाळचा राहिलेला भाग, गोंदियाचा राहिलेला भाग, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ या भागामध्ये साधारणतः तापमान हे 42 अंश सेल्सिअसहून अधिक राहील. काही वेळासाठी हे तापमान 44 पर्यंत सुद्धा पोहोचण्याची शक्यता आहे, पण एक दुसऱ्या ठिकाणीच राहील. त्यानंतर या ठिकाणी पुणे, सातारा, सांगली हा जो भाग असेल, नाशिकचा भाग असेल, या ठिकाणचं तापमान 41, 40 ते 42 म्हणजे 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता दाट आहे. कोल्हापूर शहराकडे हेच तापमान साधारणतः 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं. आणि हे जे अंतर्गत भाग आहेत ठाणे, पालघरचे काही वेळासाठी या ठिकाणचं तापमान 43-44 अंश सेल्सिअस पाहायला मिळेल. किनारपट्टीच्या भागांमध्ये एवढं तापमान नसेल. एकदम किनारपट्टीचा जो भाग आहे, या ठिकाणचं तापमान हे साधारणतः 35-36 अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त गेलं तर 37 पर्यंत जाण्याची शक्यता दिसते. आणि पावसात जर आता इथून पुढे सोमवारच्या नंतर मंगळवारची शक्यता पाहिली, तर मंगळवारी सुद्धा सातारा, पुण्याचा घाटमाथा असेल, कोल्हापूर घाटमाथा, लगतवरती रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा भाग, त्यानंतर अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, नांदेड, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी किंवा इकडे चंद्रपूर एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडीशी शक्यता पावसासाठी बनते, पण विशेष शक्यता नाहीये. खूप मोठ्या क्षेत्रावर पावसाचा अंदाज नाही. स्थानिक ढगनिर्मिती जर झाली नाही, तर पाऊस होणार सुद्धा नाही. मंगळवारनंतर बुधवार आणि गुरुवार पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, बेळगाव, शेजारचा रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गचा घाटाच्या आसपासचा भाग या ठिकाणी थोडीशी शक्यता दिसते की गडगडाट आणि थोडाफार प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यानच्या काळात राज्यात इतर ठिकाणी विशेष पाऊस होण्याची शक्यता नाही तरी सुद्धा पूर्व विदर्भात ऊन वाढल्यामुळे एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होऊन हलका पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि पुन्हा शुक्रवार, शनिवार, रविवार वातावरण हळू-हळू कोरडं होईल. घाटाच्या आसपास थोडीशी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होऊ शकतो. त्याचीही शक्यता खूप कमी आहे आणि तापमान राज्यात सर्वच ठिकाणी वाढलेलं जाईल. हवामान विभागाच्या पुढील 2 दिवसाचे इशारे पाहिले तर उद्या बुलढाणा, अकोला, अमरावती, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगर, पुणे पूर्व हलका पाऊस किंवा हलकी गर्जना, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे. आणि 12 तारखेला नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता आहे. इतर ठिकाणी कसलेही इशारे नाहीत आणि 12 नंतर 13 आणि 14 तारखेला सुद्धा राज्यात कसल्याही प्रकारचे इशारे हवामान विभागाने दिलेले नाहीत. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.